आलेला आहे। महायुतीच्या सगळ्याच नेत्यांनी हा दावा केलेला होता की सगळ्या जागांवर आमचाच विजय होणार आहे आणि आपण पाहतोय निकाल काय लागलाय। जळगावमध्ये महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन हे विजयी झालेले आहेत। 577हून अधिक मतांनी त्यांचा विजय झालाय। महाविकास आघाडीचे शरद तायडे यांना 5 मतं मिळाल्याची माहिती आहे। थोड्याच वेळात या निकालाची अधिकृत घोषणा होणार आहे। मात्र जळगावमध्येही महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय। खरं तर जळगावमध्ये ही बंडखोरी झाली होती, मात्र त्यानंतर रेश्मा काळे यांनी माघार घेतल्यानंतर आपल्याला त्याचं रूपांतर काही मतदानावर त्याचा परिणाम होताना दिसला नाही, जसा परिणाम नाशिकमध्ये झाला। पुढची महत्त्वाची अपडेट नांदेडमधून। नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार अमरनाथ राजूरकर हे विजयी झालेले आहेत। भाजप उमेदवार अमरनाथ राजूरकरांना 339 मतं मिळाली आहेत। आघाडीवर कृष्णा पाटील आष्टीकर, आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांना 80 मतं मिळाली आहेत। महाविकास आघाडीचे ते पुरस्कृत उमेदवार होते। नागेश पाटील आष्टीकरांचे ते पुत्र आहेत आणि कृष्णा पाटील आष्टीकरांवर सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केलेली होती। त्यामुळे जरी ते महाविकास आघाडीचे उमेदवार असले तरी त्यांच्यावर काही सवाल उपस्थित करण्यात आले होते। भाजपचे उमेदवार राजूरकरांचा विजय झालाय। तर धाराशिवमधून अपडेट येते। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या बंडाचा महाविकास आघाडीला फटका बसलाय का, असा सवाल उपस्थित होतोय। विधान परिषद निवडणुकीमधल्या महाविकास आघाडीची 150 मतं फुटलेली आहेत। महायुतीचे भाजपचे उमेदवार बसवराज पाटील यांना 845 एवढी जास्त मतं मिळाली आहेत। 721 मतांनी बसवराज पाटील हे विजयी झालेत। आपले प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके सध्या आपल्या सोबत आहेत। अप्पासाहेब, एवढ्या मोठ्या फरकानं खरं तर महायुतीचे उमेदवार विजयी होतात, खरंच महाविकास आघाडीला ओमराजे निंबाळकर यांच्या बंडाचा फटका बसलाय का? माधवी, महायुतीचे जे उमेदवार आहेत बसवराज पाटील यांचं पारडं खरं तर पहिल्यापासूनच जड होतं। त्याला अनेक कारणं होती। महायुतीतल्या नेत्यांचा समन्वय, प्रचाराची राबवलेली यंत्रणा, यामुळे त्यांचा विजय निश्चित होता। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात जो विजय झाला त्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। महाविकास आघाडीच्या मतामध्ये ही मोठी फूट पडलेली आहे। आता ओमराजे निंबाळकर यांच्या बंडामुळे ही मतं फुटली की महाविकास आघाडीमधला समन्वयाचा अभाव, यामुळं हा चर्चेचा विषय आहे। मात्र महाविकास आघाडीच्या मतांमध्ये मोठी फूट झालेली आहे। आपण जी प्रचाराची यंत्रणा बघितली तर त्यामध्ये महाविकास आघाडीची एकवाक्यता दिसत नव्हती। उमेदवार महेश देशमुख एकाकी फिरताना दिसत होते। कुठेतरी शिवसेनेचे नेते असतील हे प्रचारापासून लांबच असल्याचं पाहायला मिळत होतं आणि त्याचमुळं ही चर्चा आता होताना पाहायला मिळते। मात्र सर्वाधिक मतांनी बसवराज पाटील विजयी झालेले आहेत। माधवी, अप्पासाहेब, धन्यवाद या माहितीसाठी। तर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिवमध्ये बंड केलेला आहे। कालच त्यांनी त्यांचा निर्णय जाहीर केलाय। मात्र अर्थात या सगळ्या बंडखोरी मागे गेल्या अनेक दिवसांपासून काहीतरी घडत होतं असं सांगितलं जात होतं आणि जी ही निवडणूक झाली या निवडणुकीवरही त्याचा परिणाम झालाय का असा सवाल आता उपस्थित होतोय। खरं तर संपूर्ण मराठवाड्यातल्या या सगळ्या जागांवर त्याचा परिणाम झालाय अशी शक्यता वर्तवली जाते। मग ती नांदेडची जागा असो की धाराशिवची जागा असो, या सगळ्या जागांवर खरंच या निवडणुकीचा, या बंडखोरीचा फटका बसलाय का किंवा त्याचा परिणाम झालाय का, हे आता आगामी काळात स्पष्ट होईल। तर पुन्हा एकदा नाशिकमधून अपडेट येते। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या कन्या भाऊक झाल्यात। गोकुळ गीते यांनी आघाडी घेताच नरेंद्र दराडे आणि त्यांच्या कन्या मतमोजणी केंद्र सोडताना भाऊक झाल्याचं दिसतंय। सगळ्या नेत्यांनी विश्वासघात केला असं म्हणत प्रियांका दराडे यांना अश्रू अनावर झाले। त्यांनी त्यांचा हा संताप व्यक्त केला। सगळ्या खोट्या गोष्टी असतात, सगळे नेते वरच्या वर दाखवतात। तुम्ही भाऊक झालेले आहेत? नाही, सगळ्या खोट्या गोष्टी असतात, सगळे नेते वरच्या वर दाखवतात। तुम्ही भाऊक झालेले? तर सगळ्या खोट्या गोष्टी आहेत, सगळे नेते वरच्यावर गोष्टी दाखवतात असं म्हणत प्रियांका दराडे यांनी त्यांचा संताप व्यक्त केलाय। प्रियांका दराडे या भाऊक झालेल्या आहेत। मतमोजणी केंद्र सोडताना त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे। प्रियांका दराडे या नरेंद्र दराडे यांच्या कन्या आहेत आणि त्यांनी अशा